दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राधानगरी पाणलोट क्षेत्रामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस असा चालू आहे। त्यामुळे येथील प्रशासनाने राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलितांपैकी 3 उघडण्याची शक्यता दर्शवली होती। आता या धरणाची पाहणी करण्यासाठी राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख मॅडम आलेले आहेत। त्यांच्याबरोबर थोडं आपण बोलूया। नमस्कार मॅडम। प्रशासनाने वेळोवेळी भोगावती नदीकाठच्या लोकांनाही तसंच सतर्क राहण्याचे आवाहन केले होते। आता सध्याची राधानगरी 7 स्वयंचलित दरवाजाची स्थिती काय आहे आणि तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? आपण पाहताच आहात राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित गेटपैकी 6 नंबरचे गेट 10:05 ओपन झालेले आहे। या गेटमधून 1428 क्युसेकचा प्रवाह तसेच पॉवर बीओटी हाऊसमधून 1500 क्युसेकचा प्रवाह असा एकूण 2928 क्युसेकचा प्रवाह जो आहे तो नदीपात्रात सोडला गेलेला आहे। मी सर्व नदीकाठच्या लोकांना आवाहन करते की त्यांनी सतर्क राहावं। कोणत्याही परिस्थितीमध्ये बोटीने शिफ्टिंगची वेळ आणू देऊ नये। आधीच आपली सगळी संपूर्ण तयारी करायची आहेत आणि आपली प्रशासनाने पण निवारा केंद्र तयार केलेली आहेत। तसेच काही त्यांचे पाहुण्यांची घरं वगैरे काही असतील किंवा प्रशासनाने हे आयडेंटिफाय केलेली निवारा केंद्र इथं तत्काळ आसरा घ्यायचा आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवित आणि वित्तहानी आणखी जनावरांची हानी होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। या होत्या राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख मॅडम। आत्ताच राधानगरी स्वयंचलित दरवाजापैकी 6 नंबरचा दरवाजा हा उघडलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहा, कोणत्याही पद्धतीच्या अफवावरती विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे। कॅमेरामन संतोष मोरेसह मी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।